श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। श्री स्वामी समर्थ। साधी सोपी स्वामी सेवा या फेसबुक पेजवर गुरुगाथा गुरुवारी या गणेशोत्सव या काळातील कार्यक्रमात मी उदय त्र्यंबक पांडव आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो। गणेशोत्सवानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। परमपूज्य गुरुमाऊली त्यांना आपली सगळ्यांची खूप काळजी आहे, म्हणून परमपूज्य गुरुमाऊली प्रत्येक भाविक भक्तांना सेवेकऱ्यांना मार्गदर्शन आदेशाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या सेवा करून घेऊन सेवेकऱ्यांना प्रश्नातून मुक्त करून स्वामींच्या दिशेने सन्मार्गाच्या दिशेने घेऊन जातात। आणि असं सोपं काम नाहीये। हजारो लाखो नव्हे आज करोडो लोक परमपूज्य गुरुमाऊलींच्या शब्दाखातर ते सांगतील ते करायला तयार आहेत। तर आता हा आजचा काळ गणेशोत्सवाचा काळ कालच सुरुवात झालेली आहे। यावेळेस दैवगतीने 11 दिवस गणपती आलेला, आणखीन फायदा। परमपूज्य गुरुमाऊलींनी या काळात काय सेवा सांगितलेली आहे की 1 कोटी गणपती अथर्व शीर्षाचे पाठ कसे करायचे आहेत। तो एक जण करू शकतो का? अशक्य प्राय। परंतु गुरुमाऊली त्या कसं करून घेतात। प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या नजीकच्या केंद्रात, आपल्या घरात किंवा ऑनलाईन लिंकवरती जाऊन संध्याकाळी 7 वाजता जमेल त्या प्रकारे जमेल त्या पद्धतीने या काळामध्ये अधिकाधिक गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करायचे। आणि केलेले पाठ जे आहेत ते आपली नोंद त्याची आपल्याला करायची। नजीकच्या केंद्रात असेल किंवा ऑनलाईन असेल ते आपल्याला या केलेल्या पाठाची नोंद करायची आहे। गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे की परमपूज्य गुरुमाऊलीने जे लक्ष दिलेलं असतं ते निश्चितपणे पूर्ण केलं जातं। आता हे कोटीचं लक्ष देखील पूर्ण होणार आहे। एका माणसाने एका जन्मात जरी किती बसला तरी 1 कोटी अथर्व शीर्षाचे पाठ त्याला करता येणं शक्य नाही। परंतु गुरुमाऊली सांगतात की सामुदायिक सेवेमध्ये जर भाग घेतला तर जी संख्या झालेली आहे तितक्या वेळेला पाठ केल्याचं पुण्य प्रत्येकाला प्राप्त होतं। अशी सुवर्णसंधी विशेष करून विद्यार्थी वर्ग ज्यांना महागणपतीची, ज्यांना माता सरस्वतीची कृपेची अभिलाषा आहे अशा लोकांनी आवर्जून याचा फायदा घ्यायचा आहे। आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये अधिकाधिक प्रमाणे या सगळ्या सेवा करून आपण त्यांचा मेवा खायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण चर्चा करत आहोत सध्या स्वामी चरित्र सारामृताची। गुरुमाऊलींनी सांगितले की सगळे ग्रंथ समजतील परंतु स्वामी चरित्र सारामृत समजणं अवघड आहे। आपण प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांच्याच इच्छेने आणि आपण या प्रयत्नामध्ये एक एक टप्पा पार करत करत आपण 6 अध्याय पूर्ण केलेले आहेत। आज आपली 7व्या अध्यायावरती चिंतन मनन सुरू आहे। 7व्या अध्यायामध्ये बघा, मनुष्याला जर अहंकार झाला तर काय होतं आणि योग्य वेळ आली तर तो अहंकाराचं निराकरण कसं होतं या 2 महत्वाच्या गोष्टी याच्यात बघायला मिळतात। अक्कलकोटमध्ये राजे महालोजी भोसले जे आहेत यांच्यावरती स्वामींचं खूप प्रेम होतं आणि त्यांचंही स्वामींवर खूप प्रेम होतं। स्वामी त्यांच्या मनात आलं की राजवाड्यात जाऊन राहायचे। म्हणजे राजवाड्यात जर स्वामी जाऊन राहिले तर इतरांना दर्शन देखील दुर्लभ व्हायचं। का? कारण की महालोजी राजांचं तेवढं पूर्वपुण्य होतं म्हणून त्यांना ती संधी मिळाली होती। मग महालोजी राजांना जे ते वेदशास्त्राधिकाची चर्चा करायची खूप आवड होती आणि त्याच्यासाठी ते राजेच म्हटल्यावर काय त्यांचे काय कमी। राजा बोले दळ हाले। तर तिथे अनेक प्रकारचे कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, वैदिकावरती भाष्य करणारे, पुराण सांगणारे, शास्त्र सांगणारे असे अनेकांचा त्या ठिकाणी राबता असायचा। आणि राजे देखील प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्याचा मान सन्मान करत असत। राजांचे एकदा कानावर आले की मुंबईमध्ये एक विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे एक ग्रस्त आहेत। विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे जे आहेत त्यांचं ख्याती एवढी मोठी होती की त्यांच्या शब्दाखातर काही लोकांनी परधर्माचा त्याग करून हिंदू धर्माला अनुसरण करायला सुरुवात केली होती। आणि त्यांची वाणीवर देखील जबरदस्त प्रभुत्व होतं। अभ्यास प्रचंड होता, पांडित्याची काहीच कमी नव्हती।
आणि मग अशा विष्णुबुवांना आपण अक्कलकोटात आणावं म्हणून माधवराजांनी अनेक प्रकारच्या खटपटी केल्या आणि शेवटी एकदाच विष्णुबुवा अक्कलकोटात आले. आल्यावर काय मग रोज मेजवानी कशाची? ज्ञानाची. वेद शास्त्र पुराण काय असेल ते सगळे एका प्रकारे जसं राजाला आवडतं तसे प्रकारे त्या ठिकाणी नित्यनियमित चर्चा घडायला लागल्या आणि त्याचा लाभ अर्थातच श्रवणकर्त्या प्रजेला देखील मिळायला लागला. अशा प्रकारे कालक्रमण करत असताना विष्णुबुवांच्या ठाई थोडासा अहंकाराचा मुद्दा मात्र होता, कारण की जिथे पांडित्य आहे त्याचे गची बाधा जरा लवकरच होते आणि ते उतरणंही अवघड असतं. पण त्यांचं नशीब किती आहे, संधी जवळ आली होती. घडलं असं, विष्णुबुवांचा अहंकार खूप फुगला आणि मग विष्णुबुवांना वाटलं की या अक्कलकोटामध्ये कोणतरी बुवा राहतोय म्हणे. लोक म्हणतात तो संन्यासी आहे, अवतारी आहे आणि दत्त स्वरूप आहे, काय काय सांगतात लोक, ऐकून होते. विष्णुबुवांना वाटलं एकदा जाऊन यांची परीक्षा तरी बघावीच. झालं. विष्णुबुवांनी आपल्या जवळचा ताफा बरोबर घेतला आणि थाटात मिरवत निघाले. आले, स्वामी जिथे राहत होते त्या ठिकाणी आले. समोरासमोर झाली. बुवांचा अहंकार जबरदस्त, नम्रतेचा पत्ताच नाही. विष्णुबुवा स्वामींना म्हणतात, अहो माझी जरा वेदांत चर्चा करताल का? स्वामी काहीच बोलायला तयार नाही. एक नाही, दोन नाही. अहो म्हटलं, मी तुम्हाला वेदांतावर काही चर्चा करू इच्छितो, विचारू इच्छितो, सांगू इच्छितो, ऐकताल का? एक नाही, दोन नाही. स्वामी लागले हसायला. करू मोठ्याने स्वामी हसायला लागले. आपली कल्पना पोचणार अशा प्रकारे हसायला लागले. विष्णुबुवांनी त्यांचा तेवढ्यावरतीच निर्णय घेऊन टाकला, याला काही येत नाही. आणि तो अहंकार आणखीन फुगवून विष्णुबुवा बाहेर आले आणि लोकांना म्हणतात, अहो तुम्ही व्यर्थ या अशा ढोंगापुढे तुमच्या बळी पडलात. याला काही वेदाचं ज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाही आणि हा निव्वळच भोंदूगिरी आहे, ढोंगीपणा आहे, असं त्यांनी त्याच्याकडनं निर्णय देऊन टाकला. आले रात्री विष्णुबुवा, वापस आले आणि झोपायला लागले. त्यांच्याजवळ एक पारशी होता, तो त्यांची वैयक्तिक सेवा वगैरे करायचा. दोघं जण रात्री झोपले. झोपल्यानंतर काय झालं की अर्धी झोप झाली आणि अचानक विष्णुबुवांच्या अंगावर सर्व विंचू चढताना त्यांना भासायला लागले. स्वप्नात बरं का, खरं काहीच नाही. आणि त्यांना असं वाटलं की याच्या मोठा विंचून तो मला डंख करतोय. घाम फुटला. विष्णुबुवा तडकन जागे झाले, खामे घुम झाले. ते बघून पारशालाही जाग आली. ते बुवा काय झालं? काही नाही म्हटले. पाणी बिणी पिले, शांत झाले, पुन्हा झोपी गेले. सकाळी उठले, जणू काही काहीच झालं नाही असा आविर्भाव आणला खोटाच, आणि पुन्हा नित्यक्रमाला लागले. दुसऱ्या दिवशी काय, पुन्हा सगळं संपल्यानंतर निघाले स्वामींकडेच. जरा बघूयात म्हणे या बुवांचं पुन्हा एकदा काय ते. पुन्हा आले स्वामींकडे. म्हणे, काय बुवा, तुम्हाला काल विचारलं होतं मी, तदाकार वृत्ती म्हणजे काय? ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, असा प्रश्न विष्णुबुवाने विचारला. स्वामी पुन्हा उत्तर द्यायला तयारच नाही, हसायला लागले. पण हसता हसता स्वामी म्हणाले, अरे ब्रह्मपदाच्या गोष्टी करतोस आणि खोट्या स्वप्न विंचूला झोपेमध्ये स्वप्नात दिसणाऱ्या खोट्या विंचूच्या भीतीने अंगाला दरदरून घाम फुटतो, कंठ कोरडा पडतो, जीव प्राण कंठाशी येतो. घाबरलेला जीव तुझा कसा झाला तर आठवतोस ना? आता मात्र विष्णुबुवांचा अहंकार जसं फुग्याला टाचण्याला पटकन फुटतो तसं स्वामींची वाक्यासरशी अहंकार गेला गळून. विष्णुबुवांना कळलं की हे साधं नाहीये आणि आपल्यापेक्षा खूपच वरच्या स्थितीत आहे. जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा मग काय, टोटल सरेंडर, सपशेल शरणागती. विष्णुबुवांनी स्वामींच्या चरणावर लोटांगण घातलं आणि क्षमा मागितली. म्हणे, स्वामी आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही, क्षमा असावी. आणि अनन्य भावाने स्वामींना शरण मात्र केले. अहंकाराचा फुगा फुटला. ज्ञान तर होतंच, आचरण पण होतं आणि इतरांना ज्ञान देण्याची प्रक्रिया पण सुरू होती. सगळ्या चांगल्याला फक्त अहंकाराचीच एक बाधा होती. तो ज्या क्षणी
दूर केली. त्या क्षणी विष्णुबुवांची शरणागती स्वामींनी स्वीकारली आणि मग स्वामींनी त्यांना वरदान दिलं. स्वामींनी त्यांना ज्ञान प्राप्ती करून दिली आणि ब्रह्मपदाला योग्य केलं. म्हणजे गुरुचा स्पर्श जो आहे तो परिस्पर्श म्हणतात. पैशाचा स्पर्श झाल्यानंतर जसं लोखंडाचं सोनं होतं तसं गुरूंच्या केवळ कृपादृष्टीने जो मुमुक्ष असेल त्याची मोठी प्रगती होऊन तो मुख्य पदापर्यंत जे आहे ब्रह्मपदापर्यंत जायला खरंच तयार होतो. अशा प्रकारे विष्णुबुवांच्या अहंकाराचा फुगा फुटला आणि विष्णुबुवा संपूर्ण शरण आल्यामुळे त्यांना गुरुकृपेचा लाभ मिळाला. तसाच आपल्या सगळ्यांना मिळो अशी स्वामींचरणी प्रार्थना करूयात. विराम देताना एकच विनंती आहे की आपल्या शेजारी शेअर नावाचं बटन आहे ते अवश्य दाबा. म्हणजे ही जी माहिती आहे गुरूंचं ज्ञान आहे, पोहोचवणारे तेच आहेत, करते तेच आहेत, करविते तेच आहेत. आपण सगळे निमित्त मात्र आहोत, परंतु खारीच्या वाटेची संधी आहे ती मात्र सोडू नका. शेअर करा म्हणजे ही माहिती आणखीन लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. त्याच्याशिवाय कॉमेंट्स नावाचं एक असतं, तर त्या ठिकाणी आपल्याला काय वाटत असेल, सूचना असतील, काही आपल्याला काही मत मांडायचं असेल, स्वामींबद्दल काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर अवश्य कॉमेंट्समध्ये लिहा. आणि काहीच जर लिहिताना लिहावं नाही वाटलं तर कमीत कमी श्री स्वामी समर्थ लिहा. म्हणजे एक वेळा जप तुम्हालाही घडेल आणि एक वेळा जप मलाही घडेल. आणि ह्याशिवाय 1 लक्ष 12 लक्ष जे गुरुमाऊलींनी कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडनं आपल्या यथामती, यथाशक्ती, यथाभक्ती जे आपण आपलं सहभाग हा निश्चित ठेवायचाच आहे. आणि जमेल तितक्या आणि जसे जमेल तसं फावलेल्या वेळामध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लेखन सुरू ठेवायचे. आणि झालेलं लेखन जे आहे त्यानंतर आपल्याला फार मोठी संधी माऊलींनी दिली आहे की गाणगापुरामध्ये दत्तधाम दिंडोरीपर्यंत या ठिकाणी ती माहिती ते सगळे लिखाण पोहोचवलं जाणार आहे. संधीचा अवश्य फायदा घेण्यासाठी सुरुवात करून ताबडतोब श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त लिखाणाला लिखाण चालू ठेवायचं. झालेली सेवा स्वामी समर्थ गुरुमाऊलींची समर्पित करूयात. वाणीला विराम देऊयात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी